आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी शांत राहा, फार बोलू नका आणि कार्तिकीचं टेन्शन घेऊ नका. मॅडमने तंबी दिली, आता त्या या हॉस्पिटलमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही. आणि फार बोलू नका आणि लवकर रिकवर व्हा. काय म्हणतोय पेशंट? गप्पा मारतोय म्हणजे प्रकृती एकदम छान झाली की काय? फार मोठ्या अपघातातून वाचलात तुम्ही. तेव्हा आता काही दिवस पूर्ण काळजी घ्यायची. बाळाची अजिबात काळजी करायची नाही. ते बाळ अगदी व्यवस्थित आहे, पण काही दिवस बेड रेस्ट घ्यायची. गरज असेल तेव्हा चालायचं, बाकी नुसता आराम करायचा. तुम्ही आई ना त्यांच्या? हो, म्हणजे मी आईसारखीच आहे तिची. मग आता यांची काळजी घ्यायची जबाबदारी तुमची. अजिबात काळजी करू नका. हिचं खाणं पिणं विश्रांती औषधं सगळ्या गोष्टींची मी व्यवस्थित काळजी घेईन, स्वतः मॉनिटर करेन. असं जर राहिलं तर आठवड्याभरात यांची तब्येत बरी होईल. काय लवकर डिस्चार्ज हवाय ना? चला, ऑल दी बेस्ट. थँक्यू. मला एक गोष्ट कळत नाहीये सुजित, त्या म्हणीचं काय इतकं ऐकून घेतोस तू? अरे लायकी आहे का त्याची? तो आला, त्याने तुझी कॉलर धरली आणि तू काही बोलला नाहीस, गप्पा बसला, सोडून दिलंस त्याला. ए डोकं नको फिरव माझं तू. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्याला जर कळलं असतं ना कोणी स्वानंदीला मारण्याचा प्रयत्न केलाय, आता हा जाब विचारायला जिवंत उभी नसतीस माझ्यासमोर. त्या मळीला बघितलं जरी ना तरी चिडचिड होते माझी. आणि ती स्वानंदी तुझी, ती पण तसलीच. रग्न मिलाई जोडी आहेत दोघे. मणी आणि स्वानंदीचं एक्झॅक्टली काय ना ते माहित नाही, पण सहजासहजी तो स्वानंदीला काही नाही होऊ देणार. आणि स्वानंदीला कोणी काही करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला सोडणार सुद्धा नाही. तेवढं ओळखतो मी मणीला. आणि तुला कोणी सांगितलं होतं का हा नसता कारभार करायला? मी तुला यापूर्वी पण सांगितलं आणि आता पण सांगतोय, माझ्या आणि स्वानंदीच्या मध्ये यायचं नाहीस. आणि ठीक आहे, असेल स्वानंदी प्रेग्नंट, पण हे सगळं ती माझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे हा शो तुला कुठून लागला? त्यामुळे या सगळ्यातनं बाहेर राहायचं. मी बघून घेईन काय ते. मी बोलेन स्वानंदीशी. हॉस्टेलला जा. पण तुला मी अजून सगळं सांगितलंच कुठे? पूर्ण ऐकून तरी जा सुजित. तुला माहितीये स्वानंदी कधीपासून प्रेग्नंट आहे? तिच्या अचिव्हमेंटसाठी तुझी पार्टी थ्रो केली होतीस ना, त्या पार्टीत घडलंय हे सगळं. वेट 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 तू पुन्हा मला काही बोलण्याआधी मीच तुला सांगते, त्या पार्टीचं सगळं सीसीटीव्ही फुटेज स्वानंदीकडे आहे. त्यामुळे जर तू त्या दिवशी स्वानंदीच्या रूम मध्ये गेला असशील तर तिला वेगळं प्रूव्ह करायची गरजच नाहीये सुजित. शिवाय हे सगळं जर अंकलना कळलं तर तुझ्यामुळे त्यांचं पॉलिटिकल करिअर खराब होईल. त्यात ते तुला बेजबाबदार समजतातच.
आणखी जर याची भर पडली तर हा शिक्का कायमचा बसेल ना तुझ्या डोक्यावर, कळतंय? पण ठीक आहे सुजित, जर तुला हे करायचं असेलच तर जाते मी तुझ्या आयुष्यातून निघून कायमची. सुजित, यापुढे मी तुला कॉन्टॅक्ट सुद्धा करणार नाही. बट आय रिअली केअर फॉर यू. म्हणून सांगतेय, ऐक माझं. जर तू काही केलं असशील आणि यातून तुला सही सलामत बाहेर यायचं असेल तर तू स्वानंदी आणि मणीपासून लांब राहा. आणि या काळात स्वानंदीच्या प्रेग्नन्सीचं काय करायचं हे आपण दोघे मिळून ठरवूया. ओके? बरं चल, आता हॉस्टेलमध्ये तूच सोड मला. सुजित, स्वानंदी, मणी, तुम्ही उभ्या काय? तुम्ही बसा, इथे बसा. तुम्ही अजून पूर्ण रिकव्हर नाही झालाय. आधी चहा तर घ्या. नाही चहा देते. तू तू आधी बस 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 बस, आराम कर. हो, तू कशाला गेली होतीस? मॅडम, गेल्या आठवड्याभर तुम्ही सगळे माझी इतकी काळजी करताय. रात्रभर झोपत सुद्धा नाही. इथंच बसून असतं माझ्याजवळ. फक्त चहाच आणायला गेले होते की. मी काय आता चहा पण नाही द्यायचा का? आणि मी कुठे उभा राहून केलाय? कॅन्टीन मधनं आणला. देतो चहा. पण तू एकटी का गेलीस मला सांगायचं ना. अहो, एकटे कुठे गेले होते? या सिस्टर ताई होत्या की सोबत. यांच्यासोबत चालत चालत गेले. तेवढीच शरीराची हालचाल. आणि चहा पण आणला. तर घ्या बघू चहा. हो, असं काय करताय? गेल्या आठवड्याभर तुम्ही माझी इतकी काळजी करत होते.